माझी 1000 ऑडियन्स जरी असली तरी तेवढी मला पुरेसी आहे. कारण 5 लाख कॉलेजचे स्टुडंट्स माझी ऑडियन्स असल्यापेक्षा 1000 करोडपती जर माझी ऑडियन्स असतील, तर त्या कॉलेजच्या स्टुडंट्सपेक्षा 1000 करोडपतींची पर्चेसिंग पॉवर जास्त आहे. आणि माझे ज्या ब्रँड डील्स मला भेटतील, ब्रँड्स देतील, तर त्या ब्रँड्सना तेच पाहिजे असतं, की माझ्या ऑडियन्सची पर्चेसिंग पॉवर किती आहे. जर स्टुडंट्सना मी ॲडव्हर्टाइजमेंट दाखवली, काहीतरी प्रोडक्ट दाखवलं, तर खूप कमी चान्सेस आहेत की ते विकत घेतील. कारण ते स्वतः पॅरेंट्सच्या पैशावरती जगतायत मे बी. जर मी करोडपतींना ते दाखवतो आणि ती करोडपतींच्या जर कामाची गोष्ट असेल, तर ते न विचार करता ती गोष्ट घेऊन टाकतील. कारण ती माझी ऑडियन्स रेग्युलरची म्हटल्यावर त्यांचा माझ्यावर विश्वाससुद्धा आहे आणि प्रोडक्ट त्यांच्या कामीचं आहे, तर ते नक्कीच घेतील. तर ब्रँड्सना तेच पाहिजे असतं, की त्यांचं प्रोडक्ट कोणती ऑडियन्स विकत घेते फक्त प्रोडक्ट दाखवून काहीही फायदा नाही, ते विकत घेतलं गेलं पाहिजे. तर त्याच्यासाठी ते ॲडव्हर्टाइजमेंट देत आहेत. तर ते त्यांना भेटलं म्हणजे ते आपल्याला पैसे द्यायला कमी करणार नाहीत. म्हणून ऑडियन्स कोणती आहे तुमची त्या गोष्टीवरती ध्यान द्या आणि लोकांना व्हॅल्यू द्या म्हणजे लोकं तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवून ते प्रोडक्ट खरेदी करतील. प्रोडक्ट खरेदी करणं होत असेल तरच ब्रँडला फायदा आहे आणि तरच तो ब्रँड तुम्हाला पैसे देईल. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, व्हिडिओला फॉलो करा आणि मित्रांसोबत शेअर करून ठेवा आणि सेव्ह करून ठेवा हे तुमच्या लक्षात राहण्यासाठी.